अत श्री साई सच्चरित अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा, जय जय दयाळा गुण गंभीरा, जय निर्विकारा परात्परा, जय जय अपारा अपारा निर्वद्यम. ठेवूनी अलक्ष अलक्ष दृष्टी, निज भक्तार्थ दया पोटी, नानामिषे भक्तांसा भेटी, देऊनी संकटी संकटी तारीसी. करावया दीनो दीनोद्धार, हाही एक लीलावतारा. भक्त दुर्वासना दुर्वासना दुर्धर, दुष्ट निशाचर वधावयाम. सद्भाव्य दर्शना जे जे आले, ते ते स्वानंद रस प्याले. अंतरी आनंद निर्भर धाले, डोलू लागले प्रेम सुखे. एवं गुण साई समर्थ, हीन दीन मी अतिविनीत. तयांची या चरणाप्रत, साष्टांग प्रणिपात दिनाचा. आता पूर्वानु कथानुसंधान, आता पूर्व कथानुसंधान. कृष्ण श्वान भक्षिता दत्योधन, जाहले हिमज्वराचे निरसन. कथा निवेदन निवेदन जाहली. दुर्धर वाखा आणि मोडसी, अंगुली तर्जन तरण मात्रेसी. भर्जित भुईमुग सेवावयासी, देऊनी नाहीसी नाहीसी झाली. तैसाच एकाचा पोट शूळ, एकाचा कर्ण रोग समूळ, एका क्षय रोग महाप्रबळ. कैसा निर्दळला निर्दळा दर्शने, कैसे श्री साई कृपे करोना. भीमाजी झाले सुख संपन्न, साई लागी कृतज्ञा पूर्ण. चरणी शरण शरण अखंड, तैसाची अभिनव हाही प्रकार. हाही अपूर्व चमत्कार, श्रोते या श्रमार्थी हु आधर. जानोनी सादर सादर करीतसे, श्रोती नसता सावधान. कैसे येईल वक्त्याशी स्फुरण, कैसे गुणा चढेल कथन. कैसे हे रस पूर्ण होईल, वक्ता काय करील कथन. सर्वथैव तो श्रोतया अधीन, श्रोतेच तयाचे अवलंबन. रसवर्धन वर्धन तेनेची, आधीच हे संत चरित्र. स्वभावे गोड स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर. गोड संतांचे आहार विहार, सहजोद्गार उद्गार ही गोड. चरित्र नवे हे स्वानंद जीवन, साई महाराज दयाघन. प्रेमे भक्ता लागून, वर्षले साधन निज स्मरण. गोष्टी सांगत सांगत प्रवृत्तीच्या, मार्गास लावित लावित निवृत्तीच्या. ऐशे प्रपंच परमार्थाच्या, पुरुषांच्या या कथा. हेतू तरी हेच असावे,
की संसारी सुखे वर्तावे, परी नित्य सावध राहावे, सार्थक करावे देहाचे, अनंत पुण्याईच्या बळे, अवचटे दिवा नरदेह मिळे, त्यातही परमार्थ जया आकळे, भाग्य आगळे ते एक, तेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक, पशुहुनी काय अधिक, जगण्याचे सुख तयाला, आहार निद्रा भय मैथून, याहुनी काही न जाणे जो आन, तो नर केवळ पशु समान, पुच्छ विषान विरहित, या नर जन्माची महती, येण्याची साधेल भगवद भक्ती, पायी लागतील चारी मुक्ती, निजात्म प्राप्ती येण्याची, मेघ मंडळी विद्युलेखा, संसार हा चंचल तिजसारखा, येत कालाहितग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ, माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सूत चुलता, नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे, दिसली क्षण एक वट, लाटे सरसी फाटा फूट, होऊन पडे जै ताटा तूट, जुळे ना तो घाट पुनश्च, साधले न आत्महित जनी, व्यर्थशी नविली तयाने जननी, लागल्या विन संतांचे चरणी, होईल हानी जन्माची, प्राणी जेव्हा जन्मास आला, तेव्हाची मृत्यू पंथा लागला, मग आज उद्या की परवाला, विश्वास नर फसला तो, ठेवावे या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैरण, ऐसे या प्रपंचाचे लक्षण, सावधान असावे, व्यवहारी पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास, म्हणून प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदासासु नये, प्रेमे साई कथा परिसती, तयासी होईल निश्रेयस प्राप्ती, साई चरणी वाढेल भक्ती, सुख संविती लाधेल, निशब्दाचे शब्दे कथन, अति इंद्रियाचे इंद्रिये सेवन, कितीही करा हे कथामृत पान, पूर्ण समाधान दुर्लभ, अतर्क्य संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान, तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ, नित्य पडता या कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, मनी ध्यानी दिवारजनी, स्मरणी चिंतनी राहील, दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सवेही येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर, ऐसा येता निधी ध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मानी, ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतनी समरसेल,
आता पुढील कथेची संगती असे जे कथिली पूर्वाध्यायांती करुतीचा उपक्रम संप्रती सादर श्रोती होई जे भावभक्तीची शिरापुरी कितीही खास दासदा अपुरी जरी अखंड सेविली तरी तृप्ती न परिपूर्ण कधीही असो आता ही कथा दुसरी श्रोता आपण सादर परिसता संत दर्शन सार्थकता होईल दृढता मनाची बाबान बाह्यता काहीच करीत स्थान सोडून कोठे न जात परी बैसल्या स्थळी सर्व जाणत अनुभव देत सकळ जना जे सत्व ही निज पिंडी तेची की अखिल ब्रह्मांडी कायेची करोनी कुरवंडी अखंडित अवलोका त्या सत्तत्वासी जो शरण सर्वांसाठी तया एकत्व जान नानात्वाचे केली आधारण जन्म मरण परंपरा नानात्व स्थापणारी बुद्धी अविद्याच जाणावी त्रिशुद्धी गुरुवागमे चित्त शुद्धी स्वरूप स्थिती तेनेनी अविद्ये पासव निवृत्ती तीच एकतत्वाची प्राप्ती अनुमात्र असता भेद चित्ती अनन्य स्थिती ती कैची ब्रह्मादि विस्तावरांत जे उपाधी समन्वित अविवेकिया अब्रह्मवत ओत प्रोत ब्रह्मते ते सकल विज्ञान घन स्वभाव संसार धर्मा जेथ अभाव नामरूपाचा पुसी लाठाव निरवयव ब्रह्मते उपाधी स्वभाव भेदे अविद्या मोहादि प्रमादे नानात्वी हे चित्तलोधे एकत्व बोधे स्वस्थ हो मी वेगळा जन वेगळे ऐसे न जया काही निराळे अखंड एक रस पूर्ण जे भरले दुजे न उरले तया ते नाम रूप कार्य करणे या सर्व उपाधी समजणे नानात्व सर्वथैव त्यजने ब्रह्म होणे ते हेच मीच एक अवघा पाही मजविन रीता ठाव नाही व्यापुनी अशेष दिशा दाही नाहीच काही मद अन्य हेची भावना दृढ धरावी माया भूल दुरी सारावी मजविन नाही वस्तू परावी आवरावी निज दृष्टी श्रोतया सहज येईल संशय तरी हा भेद कैसा होय जीव ज्ञाता ब्रह्मज्ञय कोण उपाय हा जाया भेद बुद्धी रती प्रमाण अन्यन्नत्वा पाडी खान तात्काळ उत्पादी नानापन जन्म मरण कारणा
तिमीर दृष्टी लोपता लोपे सकळ सृष्टी स्वरूप एक भरेल दिठी नानात्व उठा उठी पळेल शुद्धोदकी शुद्धोदक घालयिता होते निखिळ एक पूर्वापार समरसे देख ओळख नूरे नूरे भेदाची काष्टाकार भिन्न भिन्न परिती अग्नी स्वरूपी अभिन्न तो अविच्छिन्न आकारहीन स्वयविलीन निज रूपी